नमस्कार मंडळी, मी आपला लाडका रोहन शेलार आज आपल्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहोत. रोम रोम भाइयों. तर सकाळ सकाळी सुरुवात आपल्या शेतातून झाली. शेतातील सर्व काम आवरून आपण घरी निघालो. घरी जाताच मला सोन्याचा फोन आला फलटणला जायचं म्हणून. तर मी थेट गावात निघालो. तर आपला गावचा वाडा आहे. तर गावात गेल्या मारुतीच्या मंदिरासमोर आपण शाळेत गेलो, कारण की शाळेत सोन्या बसला होता. सोन्यापाशी जाऊन गेलो, सोन्याला घेतलं आणि निघालो आम्ही त्याची गाडी घ्यायला. तर गाडी वगैरे घेतली तर आम्ही तिथून निघालो थेट फलटणला जाताना आपण कोळकीतला नजारा बघू शकता तुम्ही. तरी आपलं फलटणचं जीत हॉटेल आहे. तर आपण तिथून गेलो, सोन्याचं काम होतं कोटक बँकेत म्हणून कोटक बँकेत गेलो. तर कोटक बँकेतले साहेबच नव्हते. त्यांना फोन केला, ते म्हणले 10-15 मिनटं लागतील, म्हणून आम्ही आलो चहा प्यायला. चहा पिऊन गेल्यानंतर आम्ही परत तिथं गेलो, तरी साहेब नव्हते आले. सोन्याला आलं तर टेन्शन, त्याचं खातं ओपन करायचं होतं. परत साहेब आले, आतमध्ये नंबर लावला. परत आमचं काम झालं आणि पर्णवपाशी चौकात भेटलो. परत आम्ही घरी निघालो आणि पेट्रोल वगैरे टाकलं आणि फायनली मी घरी पोचलो. घरी आलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि परत मला नागमवाडीला काम होतं म्हणून मी निघालो होतो. तर आपण पहिलं गावात गेलो, तिथून आपण नागमवाडीला गेलो. नागमवाडीचं आपलं काम झालं की आपण रिटर्न घराकडे आलो आणि तिथून थेट आपण गावात जाणार होतो. मला स्वप्नीलचा फोन आला होता बरडला जायचं म्हणून. मी डायरेक्ट त्याच्या दुकानावरती गेलो, त्याला घेतला आणि आम्ही निघालो बरडला पेट्रोल वगैरे घेतलं आणि आम्ही आलो घरी. तर घरी आलतो आणि भयानक असा पाऊस आलता, त्यामुळे मी डायरेक्ट घरीच आलो. तर भेटूयात पुढल्या ब्लॉगमध्ये.